Today we start the new chapter straight lines. आता लाईनच्या बाबतीत तुम्हाला माहीतच आहे लाईन कशी काढायची. ओके, यू हॅव सीन नंबर लाईन आणि मेन म्हणजे इन द 10th क्लास यू हॅव ड्रॉन द ग्राफ्स ऑफ लाईन्स. स्पेशली लाईनचे ग्राफ तुम्ही काढले आहेत. ओके, तर त्याचा आधार घेऊन आपण आता या चॅप्टरला पुढे चालू देतो. पहिला टर्म, लेट अस सी व्हॉट इज मीनिंग ऑफ स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन, लाईन तर समजतेच आपल्याने. दिस इज कॉल्ड लाईन. लाईन हॅज नो एंड. सरळ सरळ सीधी सीधी असते, त्याला म्हणतात सीधी असते म्हणून स्ट्रेट लाईन. आडवी तिडवी काढतच नाही आपण, काय झिगझॅग वे मध्ये थोडी काढत असतो. ओके, दिस इज अ लाईन. नाव व्हॉट इज मीनिंग ऑफ स्लोप. स्लोपचा एकदम अगदी साधा अर्थ सांगतो. त्या लाईनचा उतार किंवा चढाव त्याला म्हणतात स्लोप. हे पहा, इथून जर पायदळ तुम्ही चढले तर चढाव होईल, आणि इकून जर आले तर उतरले तर त्याला उतार होईल. ठीक आहे, तर असे असे पायदळ उतरले तर उतार होईल. चढाव किंवा उतार, दॅट इज कॉल्ड स्लोप ऑफ द लाईन. परंतु चढाव उतार बोलण्यासाठी ठीक आहे, परंतु फाईंड करासाठी म्हणजे आपण कसं ओळखायचा जास्त चढाव आहे या लाईनचा, या रोडचा जास्त चढाव आहे, या रोडचा जास्त उतार आहे, तर कसं ओळखायचं. दॅट इज ड्रॉन म्हणजे बाय नंबर्स. नंबरच्या मार्फत मध्ये स्लोपला आपण नंबरमध्ये एक्सप्रेस करू. जेवढा मोठा नंबर राहील तेवढं जास्त चढाव राहील, जेवढा छोटा नंबर राहील तेवढं जास्त म्हणजे तेवढा कमी चढाव राहील. चढाव उतार दोन्ही गोष्ट एकच आहे आपल्यासाठी. सांगितलं आहे इकून चढले तर चढाव आणि इकून उतरले तर उतार. लाईन तीच आहे, चढण्या उतरण्याचा भाग आहे. चढाव किंवा उतार याला म्हणतात स्लोप. ठीक आहे. नाव हाऊ टू फाइंड द स्लोप ऑफ लाईन. तर त्याचा एक पहिला फॉर्म्युला सांगतो. सर्व आता या चॅप्टरमध्ये दिस इज अ प्युअर जॉमेट्री चॅप्टर. ओके, 3 चॅप्टर आहे प्युअर जॉमेट्रीचे तुम्हाला. बाकी हे जे फर्स्ट पेपर आहे ते पुरा जॉमेट्री नाही आहे, फक्त 3च चॅप्टर जॉमेट्रीचे आहे. दॅट इज स्ट्रेट लाईन, याच्यानंतर आहे सर्कल आणि त्याच्यानंतर आहे कोनिक सेक्शन. हे 3 चॅप्टर प्युअर जॉमेट्रीचे म्हटल्या जातात. जे आपलं सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्सचा जॉमेट्री, इट इज नॉट कम्प्लीट फर्स्ट पेपर. तुमच्या 11वी आणि 12वी जे मॅथमॅटिक्स आहे दॅट इज अ मिक्सचर मॅथमॅटिक्स. अलग अलग आहे. कॅल्क्युलस, हे अल्जेब्रा अलग अलग आहे. ठीक आहे. लॉजिक इज अलग, डिफरंट सब्जेक्ट ऑफ मॅथमॅटिक्स. खूप सारे सब्जेक्ट्स आहे मॅथमॅटिक्सचे, ते तुम्हाला मिक्सचर म्हणून म्हणजे शिकायला भेटत आहे. ओके, नाव सी पहिला फॉर्म्युला. सपोज दिस इज वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, ओरिजिन. ठीक आहे. सो आय ड्रॉ वन लाईन. Lines are generally denoted by L, L1, L2 अशा पद्धतीनं लाईनचे सिम्बॉल आहे. ओके, सपोज हे लाईनचं मला चढाव उतार काढायचा आहे, तर या लाईनचा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत इकडल्या डायरेक्शनला, इकडली डायरेक्शन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असते आणि बॅक साईडची डायरेक्शन अशी, दॅट इज कॉल्ड निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. कुठेही लाईन कुठेही असो, पॉझिटिव्ह म्हणजे तिकडली डायरेक्शन, राईट हँड साईड डायरेक्शन. काऊन की 0च्या राईट हँड साईडमध्ये पॉझिटिव्ह नंबर लोकेट करत असतो आणि इकडल्या साईडला निगेटिव्ह नंबर लोकेट करत असतो. म्हणून या लाईनची राईट हँड साईड इज कॉल्ड पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि लाईनची इकडली साईड इट इज कॉल्ड निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. तर इफ द अँगल इज मेड, जर लाईन अशी असते तर सम अँगल इज फॉर्म विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस अँड लाईन. या अँगलचं स्पेशल नाव आहे, याला म्हणतात इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. काय म्हणतात? इन्क्लिनेशन. या अँगलचं स्पेशल नाव आहे. व्हॉट इज दिस अँगल? अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. इट इज कॉल्ड इन्क्लिनेशन. जर लाईनचं इन्क्लिनेशन माहीत असलं, म्हणजे हे वाला अँगल माहीत असलं तुम्हाला, तर या लाईनचा स्लोप इज गिवन बाय फॉर्म्युला
यम इज इक्वल टू टेन थीटा. यम इज सिम्बॉल ऑफ स्लोप. स्लोप म्हणजे काय? उतार चढाव ऑफ द लाईन. तर या लाईनचा उतार किंवा चढाव आपल्याला कसा ओळखा लागेल? त्याचा सिम्बॉल आहे यम. M1 M2 जास्त लाईन असल्या तर M1 M2 असे घेत असतो. तर यम इज अ सिम्बॉल ऑफ स्लोप आणि हे आहे त्याचा फॉर्म्युला टेन थीटा. समजा एक एक्झाम्पल घेतो. बोला समजा हे अँगल 45 असलं तर मी असं पुट करेन आणि याचा आन्सर 1 नाही. ठीक आहे. समजा आता आणखीन पहा. तर मग या लाईनचा स्लोप किती झाला? 1. आता हे अँगल समजा 0 असलं असा. हे पहा हे जे कैची आहे की नाही याला बंद करून टाका. मग ही लाईन एक्स ऍक्सिस वर होऊन जाईल. मग हे अँगल किती झाला? हेच लाईन एक्स ऍक्सिस आहे समजा. म्हणजे अशी सरळ आहे. प्लेन रोड कसं असते त्याच्यात उतारही नाही चढावही नाही तसं वाला. मग या लाईनने असं बंद करा. बोला थिटा विल बी 0 फॉर एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर ही लाईन येऊन पडली. मग मी एक्स ऍक्सिसचा स्लोप कसं काढायचा? तर पुट थिटा इज इक्वल टू 0. बोला टेन 0 इज 0 म्हणजे यम स्लोप इज इक्वल टू 0. स्लोप इज इक्वल टू 0 चा अर्थ आहे या लाईनचा म्हणजे एक्स ऍक्सिसचा उतारही नाही चढावही नाही. हे सर्वात मिनिमम स्लोप झाला. स्लोप इज इक्वल टू 0. 0 स्लोप असणे म्हणजे एकदम समतळ असणे, असं सरळ प्लेन असणे. नो उतार नो चढाव. एक्स ऍक्सिसचा उतार नाही चढाव नाही. अशा पद्धतीने आपण यम डिफाईन करतो. म्हणजे स्लोप इज डिफाइंड बाय सम नंबर. नंबर मोठा असन नंबर छोटा असन तर स्लोप एकदम अगदी कमी आहे. नंबर मोठा असन तर स्लोप जास्त आहे. ठीक आहे. सो अगेन से समजा हेच अँगल 90 बनवलं. ही लाईन समजा अशी झाली. ही लाईन अशी झाली म्हणजे अँगल 90 झाला की नाही. हे अँगल अशी लाईन झाली समजा हे वाली. ओके. तर थिटा इज इक्वल टू 90. तर इथं थिटा इज इक्वल टू 90 पुट करता तर स्लोप मिळेल इट इज इन्फिनिटी. बोला इन्फिनिटी तो एकदम हायेस्ट स्लोप झाला. इन्फिनिटी पेक्षा असं समजा आपल्याजवळ कोणताच नंबर नाही याच्यापेक्षा मोठा. तो नंबर नाहीच आहे पण इमॅजिन दॅट याच्यापेक्षा मोठा तर काहीच नाही आपल्याजवळ नंबर सिस्टीम मध्ये. ओके. सो देअरफॉर इन्फिनिटी इज द हायेस्ट स्लोप. बोला अशी सरळ व्हर्टिकल वॉल असले तर बोला किती स्लोप आहे? हायेस्ट स्लोप आहे. याच्यापेक्षा स्लोप हायेस्ट काय राहणार आहे? एकदम उभी दिवाल आहे एकदम सरळ. इट हॅज इन्फिनिटी स्लोप. तर अशा पद्धतीनं स्लोप डिफाईन होते. तर या फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट होते. मी काय म्हटलं? थीटा जर माहीत असलं. थीटा कोण आहे? अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. इट इज स्पेशली कॉल्ड इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. आणि इन्क्लिनेशन माहीत असलं तर यू यूज द फॉर्म्युला स्लोप इज इक्वल टू टेन थीटा. एम इज द सिम्बॉल ऑफ द स्लोप. तर छोटंसं असं डायग्राम काढून मी पहिला फॉर्म्युला लिहितो. इफ थीटा इज an inclination and the inclination, if theta is the inclination of a line, then हे फॉर्म्युला लिहा. स्लोप ऑफ लाईन याचा सिम्बॉल यम आहे आणि फॉर्म्युला टेन थीटा आहे. सो यू हॅव टू राईट दिस मच ओनली. आता इन्क्लिनेशन कोड आहे ते तुम्हाला फिगर मध्ये समजून दिलं आहे. अँगल मेड बाय, हे काही स्पेशल लिहून नाही देत आता प्रत्येक गोष्ट. इट इज अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. तुम्हाला लिहायचा असेल तर इथं लिहून घ्यायचा. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला स्लोपचा कदाचित हे वापरले असेल तुम्ही 10वीत, परंतु तरी पण एक रिव्हिजन म्हणून तुमचा घेतो. समजा एक लाईन आहे आणि या लाईनचा उतार चढाव वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे स्लोपचे फॉर्म्युले वापरतात. तर जर इन्क्लिनेशन माहीत असलं तर नक्की टेन थीटाचा फॉर्म्युला वापरतात. आता एक लाईन आहे. लाईनवर इन्फायनाईट पॉइंट्स आहे. त्या इन्फायनाईट पॉइंट्स पैकी समजा तुम्हाला 2 पॉइंट माहीत आहे. एका पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 y1 घेतो, दुसऱ्याचे x2 y2 घेतो. सपोज these are
टू गिवन पॉइंट्स. गिवन पॉइंटचा तात्पर्य आहे की दे आर नोन टू यू, याचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहित आहे. देन द स्लोप ऑफ द लाईन इज गिवन बाय, स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. उत्तर तेवढंच येईल जेवढं याचा येत होता. म्हणजे या फॉर्म्युल्याने जेवढं यमचा आन्सर येते ना, यम इज सिम्बॉल ऑफ स्लोप, तर या फॉर्म्युल्याने तेवढंच आन्सर येते. तुम्हाला काढून दाखवतो. या इकडे बोला, एक्स ऍक्सिसचं स्लोप मी 0 म्हटलं होतं माहित आहे आत्ताच. काऊन की प्लेन असते, न उतार न चढाव, म्हणून स्लोप इज 0. या बोला, एक्स ऍक्सिसचं स्लोप मी या फॉर्म्युल्याने तुम्हाला काढून दाखवतो. बोला, एक्स ऍक्सिस वर समजा एक पॉइंट ओरिजिन असते, हे समजा 2 नंबरचं पॉइंट आहे, तर बोला 2 0 होईल. टेक एनी 2 पॉइंट्स ऑन द लाईन. या हे जे सेकंड फॉर्म्युला शिकून राहिलो ना, त्याच्यासाठी 2 नोन पॉइंट्स पाहिजे. एका पॉइंटचं नाव तुम्ही x1 y1 देजा, दुसऱ्या पॉइंटचा x2 y2 देजा आणि या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. बोला, y2 किती आहे? y2 is 0 minus y1 is also 0. x2 is 2, x1 is 0, it is 0 upon 2 and 0 upon any number is 0. बोला, x ऍक्सिसचा स्लोप म्हणजे अशी प्लेन लाईनचा स्लोप मी काढला होता 0 या फॉर्म्युल्याला, आणि या फॉर्म्युल्याला सुद्धा सेम आला. म्हणजेच फॉर्म्युला कोणताही वापरा, यू विल गेट आन्सर सेम. त्या लाईनचा, एका लाईनचा एकच उतार चढाव राहील, एकच स्लोप राहील. अ लाईन हॅज युनिक स्लोप. समजले का? सो देअरफॉर हे आहे स्लोपचं दुसरं फॉर्म्युला. इफ अ लाईन किंवा डायरेक्ट असले, slope of a line passing through two points a x1 y1 and b x2 y2 is given by a formula. Is given by, ठीक आहे. सो दिस इज सेकंड फॉर्म्युला. कोणताही फॉर्म्युला घ्या, तुम्हाला आन्सर सेमच मिळणार आहे. नाव टेक वन मोर फॉर्म्युला. बस 3च फॉर्म्युले आहे स्लोपचे, तर तिसरा फॉर्म्युला घेतो. एक तिसरा फॉर्म्युला घ्या. स्लोप ऑफ लाईन हुज इक्वेशन इज ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तुम्ही 10वीत अशी इक्वेशन होते, लिनियर इक्वेशन असे. समजा 2x प्लस y प्लस 5 इज इक्वल टू 0, हे याच्यासारखं इक्वेशन. या अशा टाईपच्या इक्वेशनचे तुम्ही लाईन्स ड्रॉ केल्या आहेत ग्राफमध्ये. याचा जो ग्राफ काढता तुम्ही, कोऑर्डिनेट वगैरे काढून, पुट x इक्वल टू समथिंग, तर y भेटते. मग असे कोऑर्डिनेट्स काढून तुम्ही जे ग्राफ काढता, दॅट इज अ लाईन. म्हणून या लाईनचं असं इक्वेशन असते. जसे आपले नाव असतात तसं लाईनचं इक्वेशन असते. याचे नाव रामश्याम नसतात, याचे नाव हे इक्वेशन आहे. ठीक आहे. L1 L2 नाव देणं इथे सिम्बॉल आहे, परंतु ऍक्च्युअल नाव हे आहे. ठीक आहे. शाळेत जे नाव नोंदवलं आहे तो हे वाला आहे लाईनचा. ठीक आहे. सो L1 L2 जे बोलतो लाईनला, हे बोल का नाव आहे. ठीक आहे. मेन नाव हे असते. तर एका इक्वेशन पासून एक विशिष्ट लाईन बनते, दॅट यू हॅव सीन प्रॅक्टिकली इन द ग्राफ इन 10th क्लास. ठीक आहे. तर अशा टाईपचं जर इक्वेशन दिलं असलं लाईनचा, तर स्लोप ऑफ द लाईन इज गिवन बाय एम इज अ सिम्बॉल मायनस ए बाय बी. ए म्हणजे कोण? मायनस समोर लावायचा, मायनस लावायचा आहे समोर. मायनस ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स. दुसऱ्या भाषेत मी असं बोलतो, ए बाय बी तर सोपं झाला एकदम. ए म्हणजे कोण आहे? कोएफिशियंट ऑफ एक्स. आणि बी म्हणजे कोण आहे? कोएफिशियंट ऑफ वाय. तर बेटर टू रिमेंबर द फॉर्म्युला बाय दिस सेकंड लाईन. स्लोप ऑफ द लाईन इज गिवन बाय एम इज इक्वल टू मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. तर तुम्ही ए कोण आहे, बी कोण आहे त्याचं काही करू नका.
हे बघा, याच्यासारखीच लाईन मी असं इक्वेशन लिहिलं आहे. समजा या लाईनचा स्लोप पाहिजे तुम्हाला, तर मायनस कोएफिशियंट, मायनस तर फॉर्म्युल्याचाच आहे, कोएफिशियंट ऑफ एक्स. बोला, कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे 2 अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय किती आहे 1. तर टोटल आन्सर इज -2. सो स्लोप इज गिवन बाय -2. स्लोप काही ना काही नंबर असतात. ठीक आहे. जर तुम्हाला थोडीशी चांगली माहिती असेल तर एक्स ऍक्सिसचा स्लोप मी मागितल्या पहिला आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यापासून काढलेला आहे. आता या तिसऱ्या फॉर्म्युल्यापासून एक्स ऍक्सिसचा स्लोप काढतो. स्लोप म्हणजे पहिले सांगितलं तुम्हाला उतार चढाव. याचा न तर उतार आहे ना चढाव आहे, म्हणून याचा स्लोप 0 असते. ठीक आहे. तरी पण आता या एक्स ऍक्सिसचं इक्वेशन आहे y = 0. इफ यू रिमेंबर आणि नाही रिमेंबर तर आपण आणखीन पाहू. सध्या याचं इक्वेशन जसं फिक्स नाव असतात, एका लाईनचं फिक्स इक्वेशन असते, तर याचं इक्वेशन आहे y = 0. बोला, y = 0 आहे ना, हे याच्या शेपमध्ये येतो. हे इक्वेशन कोणाचं आहे एक्स ऍक्सिसचा. तर या y = 0 ला या शेपमध्ये येतो. पहा, 0x + 1y + 0 = 0. बोला, याची टोटल मारा, y = 0 येते. बोला, हे इक्वेशन या शेप मध्ये मी लिहिलं तर a किती झाला 0, b किती झाला 1. आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये a आणि b पाहिजे. मायनस a कोएफिशियंट ऑफ x किती आहे 0 अपॉन कोएफिशियंट ऑफ y किती आहे 1. बोला, आन्सर इज 0. तो बोला, एक्स ऍक्सिसचा स्लोप मी 3दा समजून दिलं, एकच असते 0. 0 म्हणजे काय, इट हॅज नो स्लोप. म्हणजे नो स्लोप म्हणजे नो उतार, नो चढाव, नो इन्क्लिनेशन. ठीक आहे. तर लिहिताना एवढंच लिहा, बाकी एक्झाम्पल सध्या लिहू नका, एक्झाम्पल आपण नंतर घेऊ. सो दिस कम्प्लीट्स द स्लोप. 3 फॉर्म्युल्याच्या वर कोणताही चौथा फॉर्म्युला स्लोपसाठी वापरणार नाही. आता महत्वाचा भाग आपण स्ट्रेट लाईन मध्ये असते, इक्वेशन ऑफ लाईन. आत्ता सांगितलं, आपले जसे ऑथोराइज नाव असतात तसेच लाईनचेही नाव असते आणि त्या नावाले इक्वेशन म्हणतात. एक एक्झाम्पल घेतला आहे, परत आपण अलग अलग व्हेरायटी ऑफ इक्वेशन पाहू. ठीक आहे. Now, see the different forms of equation of a line. समजा लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. अनेक लाईना बनतात. हे पहा, हे आपलं प्लेन असते, XY प्लेन बनतं. प्लेन म्हणजे प्लेन पेपर. त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ होते आणि त्या हिशोबानं सर्व पॉइंट्स लोकेशन ऑफ द पॉइंट डिफाईन करता येते, लोकेट करता येते. ओके. आता या फील्डमध्ये या कागदावर खूप साऱ्या इन्फायनाइट लाईन्स काढल्या जाऊ शकतात. प्रत्येक, जसं एका माणसाचा एक ऑथोराइज नाव असते आधार कार्डवाला, तसंच एका लाईनचं एक इक्वेशन असते आधार कार्डवाला. मग इक्वेशन कसं दिसते, अलग अलग फॉर्म मध्ये तुम्हाला व्हेरायटी सांगतो. समजा लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. समजा लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. लाईन कशी असो, कुठेही असो, त्याचा स्लोप असतेच. स्लोपचं सिम्बॉल आहे एम. ठीक आहे. एम म्हणजे नंबरच राहते. ऑफकोर्स नंबर इज कॅल्क्युलेटेड. तर जर याचा उतार चढाव म्हणजे स्लोप म्हणजेच यम आहे आणि लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन, तर या लाईनचं इक्वेशन बनते y = mx. एकदम सिंपल इक्वेशन आहे. इक्वेशनची थोडीफार माहिती ग्राफ ड्रॉ करताना आलेली आहे, तरी पण सांगतो. y = mx इज द फॉर्म्युला ऑफ इक्वेशन ऑफ लाईन विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. एक्स आणि वाय तर इक्वेशन मध्ये राहणारच आहे. ऍक्च्युअली एक्स वाय हे जे घेतो आपण, इट इज एनी पॉइंट ऑन द लाईन. इथं जे घेतो पण त्याचं काही खास हे नाही आहे, त्याचा काही हे घेऊ नका. याच्यात जे अननोन फॅक्टर चालते, एक्स वाय तर इक्वेशन मध्ये राहणारच. एक्स वाय शिवाय इक्वेशनची शानच नाही. समजलं का? तर फक्त राहिला यम. तर यम इज द स्लोप ऑफ द लाईन. हेच अननोन आहे.
समजा मी असं लिहिलं y इज इक्वल टू 5/2x, तर m झाला 5/2, m झाला 5/2 म्हणजेच 5/2 त्याचा स्लोप आहे लाईनचा. सध्या मी नंबर नाही लिहत, मी पहिले फॉर्म्युले लिहून देतो तुम्हाला. ओके, सो दिस इज इक्वेशन ऑफ द लाईन, इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. एक आणखीन लाईनचं फॉर्मेट आहे ते सांगतो तुम्हाला. एक आणखीन आहे ax प्लस by इज इक्वल टू 0. याच्यात दोन फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, दिस इज ऑल्सो लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ए आणि बी इथं कोणतेही नंबर्स राहणार आहे. ए आणि बी नंबर आहे अँड दिस इज ऑल्सो लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. हे मेन फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू fx. हे कधी कधी वापरतो. या इक्वेशनला आम्ही सोडवतो थोडंसं. बोला by इज इक्वल टू मायनस ax होईल, याला हाकला येईल आणि बी ला शिफ्ट करा, सो यू विल गेट मायनस a/bx. बोला हे जे इक्वेशन दिसते, बोला याच्यासारखं दिसते की नाही? हे जो इक्वेशन दिसते याच्यासारखं दिसते की नाही? हे पहा y आहे आणि हे m आहे, हे x आहे. m म्हणजे कोण? स्लोप ऑफ द लाईन. म्हणजे सांगा या m चा फॉर्म्युला मी मायनस a/b केलं होतं की नाही? तोच तर येऊन राहिला. हेन्स दिस इज अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. बोला m चा फॉर्म्युला तेवढंच येऊन राहिलं. हे बघा एवढं आत्ताच फॉर्म्युला डिस्क्राईब करून दिला आहे तुम्हाला. थर्ड फॉर्म्युला m म्हणजे स्लोप इज इक्वल टू मायनस a/p. ओके, सो thus these are the two possible equations which are representing lines passing through origin. ठीक है, so equation of a line passing through origin यांना खास डिराइव करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले लक्षात ठेवा. डिराइव केलं तरी होते, तेवढंच येणार आहे. मी सांगतो वाटल्यास एखादा, पण प्रत्येक डेरिवेशन सांगणार नाही. ओके, इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन having slope m is given by. समजा तुमची इच्छा आहे सर मी हे डिराइव करतो तो करा. ओके, या इकडे समजा ही एक लाईन. मी तुम्हाला हे फॉर्म्युला कसा आला बस एकचदा सांगतो. प्रत्येक फॉर्म्युला कसा आलाय ते काही सांगणार नाही. ठीक आहे, सो वन्स यू सी हाऊ इट म्हणजे कम्स, हाऊ इट इज डिराइव्ड. सो सी दिस लाईन. या लाईनवर आता लिहिण्यासाठी एवढंच लिहिजा. आता पुढचं डेरिवेशन याचं सांगत आहे. सपोज बोला हे ओरिजिन आहे, ओरिजिन म्हणजे 0 0. या लाईनवर तुम्ही कुठेही एखादा पॉइंट घेऊन घ्या एक्स वाय. आता पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्स वाय करायलाच. कोणताही एक पॉइंट घ्या, जनरल पॉइंट ऑन द लाईन, आणि त्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय माना. आत्ताच तुम्हाला स्लोप ऑफ द लाईन सांगितलं आहे. समजा x1 y1 एक पॉइंट असलं, x2 y2 दुसरा पॉइंट असलं, तर स्लोप ऑफ द लाईन इज गिवन बाय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. समजलं का? हे स्लोप ऑफ द लाईन आहे. आता या लाईनचं स्लोप तर राहतेच. यम मानला आहे आपण स्लोप. बोला बोला यम इज इक्वल टू स्लोप ऑफ द लाईन किती होईल? याले x1 y1 माना आणि याले x2 y2 माना. बोला स्लोपचं फॉर्म्युला किती होईल? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पुट करा. बोला y2 आहे y मायनस y1, हे y1 0 अपॉन x2, हे खाली x2 मायनस x1, x2 आहे x मायनस x1 आहे 0. बोला m इक्वल टू y बाय x और याले क्रॉस मल्टीप्लाय करा. सो y इज इक्वल टू mx. बोला हेच इक्वेशन येत आहे की नाही? दिस इज इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. यू सिम्पली रिमेंबर द फॉर्म्युला, दॅट्स ऑल. आपल्याला बाकीची गरज नाही. सी नाउ सेकंड फॉर्म्युला, सेकंड इक्वेशन ऑफ द स्लोप. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म याचं नाव आहे. आता स्लोप म्हणजे तर समजतेच, हे नाव आहे फक्त. इंटरसेप्ट म्हणजे सांगतो तुम्हाला. या इकडे सपोज दिस इज x एक्सिस y एक्सिस आणि एक अशी
कोणत्याही लोकेशन कोणत्याही अशी लाईन काढा. एनी स्लॅन्टिंग हाईट समजण्यासाठी स्लॅन्टिंग काढून घ्या. आता लाईन कुठं ना कुठं एक्स ऍक्सिसला कट करते. समजा इथचा नंबर आहे ए, ठीक आहे. तर या नंबरले म्हणतात एक्स इंटरसेप्ट. काय म्हणतात? एक्स इंटरसेप्ट. लाईन जिथं एक्स ऍक्सिसला कट करते. समजा इथचा नंबर काहीतरी आहे 5 आहे समजा, तर हे 5 नंबरले आपण एक्स इंटरसेप्ट ऑफ द लाईन म्हणू. आणि सिमिलरली लाईन जिथं वाय ऍक्सिसला कट करते. समजा इथचा नंबर आहे 3, 1 2 3, तर या 3 नंबरले म्हणतात वाय इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे तुकडा पाडणे. लाईन काय करते? एक्स ऍक्सिसचा तुकडा पाडते इथं, ठीक आहे. बस एवढं लक्षात ठेवा. व्हॉट इज मिनिंग ऑफ देअर आर 2 टाइप्स ऑफ इंटरसेप्ट. कुठली लाईन कशी काढा, आडवी तेडवी, एक्स ऍक्सिसला कुठं कुठं कट करणार आहे. जिथं कट करन त्या नंबरला म्हणतात एक्स इंटरसेप्ट. आणि लाईन व्हेअर इट कट्स द वाय ऍक्सिस त्या नंबरले म्हणतात वाय इंटरसेप्ट, ठीक आहे. सो इथचा नंबर आहे एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट. मला या प्रॉब्लेम मध्ये फक्त वाय इंटरसेप्ट मध्ये इंटरेस्ट आहे. समजा इथचा नंबर आहे सी, 1 2 3 4 सी, छोटा सी घेतलं आणि या लाईनचा स्लोप घेतलं एम. लाईन कशी काढा त्याचा स्लोप राहीलच, ठीक आहे. सो अशा टाइपच्या लाईनचा इक्वेशन बनते y = mx + c. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले लक्षात ठेवा. y फॉर्म्युले आले आहे तुम्हाला, पण फॉर्म्युले कोणाचे आहे, कुठे आहे, कसे वापरायचे ते आपल्याला डिटेल स्टडी करायचे. सो y = mx + c इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन. कोणत्याही इक्वेशन मध्ये एक्स वाय राहीनच. आणि एक्स वाय इज एनी पॉइंट ऑन द लाईन. मागच्या याच्यात घेतलं आहे की इथं काही प्रत्येक वेळेला इथं लिहिणार नाही. जे खास खास आयटम आहे ते तुम्हाला सांगतो. या लाईनचं स्लोप जर m असलं आणि जिथं वाय ऍक्सिसला कट करते तिथचा नंबर c असलं, याले वाय इंटरसेप्ट म्हणतात. तर या लाईनचं इक्वेशन बनते y = mx + c. मागचं इक्वेशन एवढं होतं y = mx. आता आहे y = mx + c. व्हॉट इज दिस इक्वेशन? इट इज इक्वेशन. याच्यासाठी दोन हे m आणि c तुम्हाला नंबर माहित पाहिजे. m कोण आहे? स्लोप. आणि c कोण आहे? y इंटरसेप्ट. So therefore equation of a line having slope m and y intercept c is given by. प्रत्येक याचा डेरिवेशनची तुम्हाला बिलकुल गरज नाही. y = mx + c अनेकदा असे फॉर्म्युले येतात. हे फॉर्म्युला झाला आपल्या लाईनचा. असं लिहिलं सो y = mx + c पटकीने ओळखायचं. हो सर, हे इक्वेशन ऑफ लाईन आहे. इट इज नेम ऑफ द लाईन. सी नाउ नेक्स्ट इक्वेशन. टू इंटरसेप्ट फॉर्म. आता इथे शब्द आलेला आहे इंटरसेप्ट. तुम्हाला 2 टाइपचे इंटरसेप्ट सांगितले. एक एक्स इंटरसेप्ट, दुसरा वाय इंटरसेप्ट. परत घेतो मी, मला दोन्ही काम आहे, ठीक आहे. या मागच्या टॉपिक मध्ये हे एकच काम होतं. समजा लाईन एक्स ऍक्सिसला ए नंबरवर कट करते. इथं 1 2 3 8 निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर कट करू शकते, काही प्रॉब्लेम नाही. या नंबरला म्हणतात एक्स इंटरसेप्ट. आणि लाईन जिथं वाय ऍक्सिसला कट करते याले म्हणतात वाय इंटरसेप्ट. या वेळेला इथच्या नंबरचं नाव मी बी घेतो. 1 2 3 बी काहीतरी आहे, ठीक आहे. सो द नंबर वेअर द लाईन कट्स द एक्स ऍक्सिस इज कॉल्ड एक्स इंटरसेप्ट. अँड द पॉइंट वेअर द लाईन कट्स द वाय ऍक्सिस, दिस पॉइंट इज कॉल्ड वाय इंटरसेप्ट. जर एका लाईनचे एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट दोन्ही तुम्हाला माहित असेल तर त्या लाईनचं इक्वेशन बनते x/a + y/b = 1. हे सुंदर तिसरा फॉर्म्युला आहे. ओके.
So equation of a line whose x-intercept is A and y-intercept is B is given by, हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. हे सुंदर फॉर्म्युला आहे. हे लाईन ड्रॉ करायसाठी आपण वापरणार आहे. लाईनचा जो ग्राफ बनवतो की नाही, एक ग्राफची मेथड तुम्ही 10वीत शिकले आहे. बाय प्लॉटिंग द पॉइंट्स. आपण काही पॉइंट काढत असतो इक्वेशन पासून. x इज इक्वल टू 0 पुट करतो, y काढतो, x इक्वल टू 1 पुट करतो, y काढतो. असे 2-4 पॉइंट काढून प्लॉट करत असतो आणि मग लाईनचं डायग्राम बनवत असतो. तसं न बनवता आपण या फॉर्म्युल्याने लाईन बनवू शकू. सो वी विल सी आफ्टरवर्ड्स. सध्या आपल्याला काम नाही आहे, सध्या या इक्वेशनचं काम आहे. तर 3 इक्वेशन झाले. आता 4थं इक्वेशन घ्या. पुढचा इक्वेशन पहा. पॉइंट स्लोप फॉर्म यांचे नाव आहे. या नावानुसार एक पॉइंट आणि एक स्लोप ऑफ द लाईन विल बी गिवन. याच्यात काय वैशिष्ट्य आहे पहा. सो या लाईनवर एक कोणतं तरी गिवन पॉइंट राहील. एक कोणतं तरी गिवन पॉइंट राहील. या पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहित राहील. पॉइंट माहित राहील, याचा स्लोपही माहित राहील. m इज द स्लोप ऑफ द लाईन. ओके, हे 2 वस्तू तुम्हाला दिले राहील. प्रत्येक इक्वेशन मध्ये कोणते ना कोणते 2 वस्तू दिल्या आहे. मागच्या इक्वेशन मध्ये a आणि b 2 दिले असले पाहिजे. त्याच्या मागच्या इक्वेशन मध्ये m आणि c दिल्या असल्या पाहिजे. तर अशा, ठीक आहे. अँड हिअर हे 2 वस्तू म्हणजे कोणत्या, एक गिवन पॉइंट ऑन द, तसे तर इन्फायनाइट पॉइंट्स आहे, परंतु एक त्यातला माहित असलेला पॉइंट पाहिजे कोणतं तरी. अँड m इज द स्लोप ऑफ द लाईन. देन इट्स इक्वेशन इज गिवन बाय y minus y1 is equal to m into x minus x1. यांचे डेरिवेशन सर्वांचे 1-2 लाईनचेच आहे, परंतु डेरिवेशनचं अजिबात आपल्याला काम नाही. फॉर एक्झाम्पल पहा, समजा हे x1 y1 आहे, ठीक आहे. एक कुठलंही एक पॉइंट घ्या. आपल्या कोणत्याही इक्वेशन मध्ये एक्स वाय वापरत असतो. तर एक्स वाय कोण असते, इट इज एनी पॉइंट ऑन द लाईन. हे गिवन पॉइंट ऑन द लाईन आहे, लक्षात ठेवा. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन हे 2. हे गिवन म्हणजे 5, 4 अशा नंबर दिले राहील. हे एक्स वाय मध्ये कुठलाही पॉइंट घ्या, इन्फायनाइट पॉइंट आहे ना, प्रत्येक पॉइंटचं टोकन नाव एक्स वाय द्या. दिस इज एनी पॉइंट ऑन द लाईन, ठीक आहे. समजा हे बी आहे, ठीक आहे. सो याचं स्लोपचा फॉर्म्युला पहा. याला x1 y1 बोला, याला x2 y2 बोला. बोला y2 minus y1 अपॉन x2 minus x1. बोला m इज इक्वल टू y2 कोण आहे, y. x2 खाली आहे, x2 म्हणजे x. x1 y1 कोण आहे, x1 y1 स्वतः x1 y1 आहे. याला क्रॉस मल्टिप्लाय करा. सॉरी, इथं m आहे. याला क्रॉस मल्टिप्लाय करा. बोला एवढं इक्वेशन येते किती. दॅट्स ऑल. म्हणून म्हटलं डेरिवेशन कडे जाऊ नका, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले लक्षात ठेवा. डेरिवेशन बिलकुल घेणार नाही आपण, काही कामच नाही आहे. सो दिस इज इक्वेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप m. त्याचा स्लोप म्हणजे उतार चढाव m राहील आणि त्यावर एक पॉइंट माहित राहील, म्हणून याचं नाव पडलं पॉइंट स्लोप फॉर्म. Equation of a line passing through a point x1 y1, काही नाव देता येते a वगैरे, ठीक आहे. x1 y1 and having slope m is given by, you remember direct formula, y minus y1 is equal to m into x minus x1. आता नेक्स्ट फॉर्म आहे 2 पॉइंट फॉर्म.
पॉइंट फॉर्म मध्ये आता तुम्हाला या या फॉर्म्युल्यामध्ये या लाईनवर 2 पॉइंट दिलेले आहेत. मागच्या लाईनमध्ये एकच पॉइंट दिला होता. या लाईनवर 2 पॉइंट तुम्हाला दिले राहील. हे दिलेले नंबर आहे, नंबर राहील. एखादा पॉइंट दुसरा घेतो x2 y2. यम नाही दिलं राहील, पण 2 पॉइंट दिलेले आहे. पण 2 पॉइंट जर दिले आहे तर बोला यमचा फॉर्म्युला किती होईल? यम म्हणजे स्लोप फिक्स आहे. यम इट इज y2 minus y1 upon x2 minus x1. सेकंड फॉर्म्युला ऑफ द स्लोप. बोला आता हे जुनं इक्वेशन आहे आत्ताचा. हे कशाचं आहे? फाइंड इट इज इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 1 पॉइंट. हे पॉइंट एकच पॉइंट होतं त्याच्यावर, तर तो वाला पॉइंट आहे x1. याच्यावर तर 2 पॉइंट आहे, म्हणून x1 y1 तोच वापरून घेतो. आणि यमच्या जागेवर तुम्ही हे पुट करा. यमच्या जागेवर इथं हे पुट करा म्हणजे काय बनणार? y minus y1 y2 minus y1 upon x2 minus x1. दॅट्स ऑल. हे जे नवीन लिहिलं मी फक्त यम ची व्हॅल्यू लिहिली. व्हॉट इज यम? यम इज स्लोप ऑफ धिस लाईन. यम इज स्लोप ऑफ धिस लाईन. यम दिलं नाही आहे, पण यम काढून घ्या ना. मग 2 पॉइंट जर लाईनवर आहे तर यमचा फॉर्म्युला असं बनते. अँड हेन्स यमच्या जागेवर एवढं पुट करतो तर हे झालं आपलं नवीन फॉर्म्युला. So equation of a line passing through 2 points. Passing through 2 points. एक x1 y1 and दूसरा x2 y2 is given by सिंपल आहे. पहिला वाला लक्षात ठेवलं y minus y1 हे यम आहे इंटू x minus x1. पहिल्या वेळेमध्ये यमच्या जागेवर हे जर पुट केलं तर हे दुसरे डिराइव्ड होते, लक्षात राहते. नाव सी जनरल इक्वेशन ऑफ लाईन. कोणती लाईन या फॉर्म मध्ये असते? बोला समजा मी y = mx plus c घेतली. या y ला जर इकडे हाकलला तर mx minus y plus c = 0. बोला हे जे शेप आहे ह्याच्यासारखं दिसते. बोला a म्हणजे m, b म्हणजे -1, c म्हणजे c. कोणतीही लाईन तुम्हाला आता प्रॉब्लेम मध्ये समजून देणार या इक्वेशन मध्येच कन्वर्ट होते. म्हणून या इक्वेशनचं नाव आहे जनरल इक्वेशन ऑफ लाईन. And remember always, it is linear equation in x and y. यांची पॉवर 1 असतात, म्हणून हे लिनियर इक्वेशन म्हटलं जाते. ठीक आहे. and any linear equation in x and y always represent a line. आणि हे जे फॉर्म्युला आहे a b c are any numbers. ठीक आहे. इथं कोणताही इंटरसेप्ट वगैरे नाही आहे. these are any numbers. and याचा स्लोपचा फॉर्म्युला मी सुरुवातीला सांगितला आहे -a/b. ओके. सो जनरल इक्वेशन म्हटलं जाते. आम आदमी जनरल इक्वेशन ऑफ अ लाइन is given by general equation of line is given by ax plus by is equal to 0. याच्यात जर c 0 झाला तर हे इक्वेशन सुरुवातीला सांगितलं आहे तुम्हाला एवढं बनते. and it is line passing through origin. अरे पहिले लाईन पासिंग पहिला फॉर्म्युला जे शिकवलं इक्वेशन वाला त्याच्यात पहिला फॉर्म्युला हेच होता. त्याच्यात c 0 होतं. जर c 0 असलं तर लाईन एवढी बनणार आणि हे लाईन ओरिजिन मधून जाते. आणि त्याचा उलट c 0 नसलं तर लाईन इज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. सो दिस इज जनरल इक्वेशन. हे खूप महत्वाचं इक्वेशन आहे. काही स्पेशल लाईन्स सांगतो तुम्हाला. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. मला सांगा एक्स ॲक्सिस ही स्वतः लाईनच आहे. मग लाईन आहे तर काय होईल त्याचाही तर काही ना काही आपल्याला सांगायला लागेल. दिस इज एक्स ॲक्सिस. हे लाईन आहे. मग इट इज लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आणि याचं इक्वेशन बनते. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस
is given by y is equal to 0. बस एवढंच इक्वेशन आहे बा. थोडक्यात सांगतो बोला. y is equal to mx is formula of equation of line passing through origin. It is line passing through origin चा फॉर्म्युला आहे. हे मला पहिला फॉर्म्युला आणि तुम्हाला सुरुवातीला समजून दिलाय एक्स एक्सिस कशी आहे, अशी प्लेन लाईन आहे, न उतार न चढाव, म्हणून याचा स्लोप आहे 0. एम किती आहे 0. y इज इक्वल टू 0x म्हणजेच y इज इक्वल टू 0. बोला हे झालं आपलं इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस. प्रत्येक डेरिवेशन सांगून आपला वेळ जाईल त्यापेक्षा सो रिमेंबर द फॉर्म्युले. इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस इज x y इज इक्वल टू 0. याचा अपोजिट आहे इक्वेशन ऑफ y एक्सिस इज गिवन बाय x इज इक्वल टू 0. छोटा x उलटा आहे, कॉन्ट्रास्ट आहे. x एक्सिसचा इक्वेशन y इज इक्वल टू 0 आणि y एक्सिसचा इक्वेशन x इज इक्वल टू 0. आता तिसरा इक्वेशन ऑफ अ लाइन parallel to x axis is given by, पहा समजा ही x axis आहे आणि ही y axis. समजा इथचा नंबर a आहे, या नंबर 1 2 3 इथं काही ना काही नंबर राहील and it is a line parallel to x axis drawn through a. म्हणून या लाईनचं इक्वेशन बनते y is equal to a is given by y is equal to a. छोटासा डायग्राम काढायचा आहे, बाजूला मी काढलाय ना तसा. हे छोट्या छोट्या इम्पॉर्टंट लाईन्स आहेत. ओके, सो y is equal to a is equation of line parallel to x axis. इथचा नंबर a आहे, इथचा नंबर, आणि हे y ऍक्सिस ला कट करते म्हणून y इज इक्वल टू a बोलता येईल. सिमिलरली इक्वेशन ऑफ लाइन पॅरलल टू y ऍक्सिस. आता असं दुसरं फिगर काढतो. असं दिस इज द लाइन पॅरलल टू y ऍक्सिस. आता इथचा नंबर a घ्या, x ऍक्सिस ला कट केलं ना. चौथा फॉर्म्युला स्पेशल लाइन्स मध्ये इक्वेशन ऑफ a line parallel to y axis is given by, फिगर छोटासा काढायचा. इट इज x इज इक्वल टू a, कॉन्ट्रास्ट आहे. x एक्सिस ला पॅरलल y इज इक्वल टू a आणि y एक्सिस ला पॅरलल x इक्वल टू a अशी. एक आणखीन फॉर्म आहे नॉर्मल फॉर्म ऑफ द लाइन. नॉर्मल शब्दाचा अर्थ असते परपेंडिक्युलर. लिसन, समजा एक अशी आडवी लाईन काढतो फॉर एक्सप्लेनेशन. सपोज दिस लाइन एल. ड्रॉ ON परपेंडिक्युलर टू, काहीतरी परपेंडिक्युलर काढा ऑन द लाइन फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे, या ON ची लेंथ घ्या P, याला म्हणतात नॉर्मल. कोणत्याही परपेंडिक्युलरला नॉर्मल शब्द म्हटलं जाते मॅथ्स मध्ये. ओके, तर ओरिजिन पासूनच परपेंडिक्युलर काढला. कशावर? ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे त्याच्यावर. ठीक आहे, सो ड्रॉ, कन्सिडर लाईन N अँड, ठीक आहे ना, बस ड्रॉ ON perpendicular to line N. ठीक आहे, सो लेंथ ऑफ ON इज इक्वल टू P. याले म्हणतात नॉर्मल, म्हणून याचं फॉर्म्युल्याचं नाव आहे नॉर्मल फॉर्म. अँड हे एक अँगल अल्फा घ्या. हे कशाचा अँगल आहे? हे सॉरी, इट इज नॉट इन्क्लिनेशन ऑफ द लाइन. इन्क्लिनेशन ऑफ द लाइन इथं असते, हे थीटा आहे.
समजले का? हे इन्क्लिनेशन आहे, याच्यामध्ये काम नाही आहे. अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स एक्सिस इज कॉल्ड इन्क्लिनेशन. याचा स्लोप 10 थीटा होते. मला लाईनचा थीटा नाही पाहिजे, मला या नॉर्मलचा थीटा पाहिजे, तर याले अल्फा घेतो. अँगल मेड बाय नॉर्मल विथ पॉझिटिव्ह एक्स एक्सिस इज अल्फा. हा, लेट अँगल XON इज इक्वल टू अल्फा. काय म्हटलं? इट इज अँगल मेड बाय नॉर्मल ON विथ पॉझिटिव्ह एक्स एक्सिस. ठीक आहे, याले नॉर्मल म्हणतात. XON is equal to alpha. Then equation of line in normal form is given by, तर या लाईनचा फॉर्म्युला बनते x cos अल्फा प्लस y sin अल्फा इज इक्वल टू स्मॉल p. याच्यात दोन अननोन काम करतात, एक अल्फा आणि एक पी. पी इज लेंथ ऑफ द नॉर्मल अँड अल्फा इज अँगल मेड बाय नॉर्मल विथ पॉझिटिव्ह एक्स एक्सिस. ठीक आहे, तर इथं आपले बहुतेक इक्वेशन संपलेले आहे. आता उद्या आणखीन पुढचं कंटेंट पाहू.